नहीं किए, जिन लोगों का नुकसान हुआ उनको एक्सग्रेशन नहीं दिया, तो मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन का जो सेकेंडरी स्टेप है वो एहतिजाज का इंशाअल्लाह ताला वो सारी अपनी खुली आंखें से देखेंगे कि सरकार को हम घुटने पे देखने पर मजबूर कर देंगे। बड़े अफसोस की बात है कि महाराष्ट्र गंगा जमनी तहजीब वाला रियासत है, यहाँ पर सारे मजहब के लोग मिलजुल कर रहते हैं, लेकिन कुछ सियासी लोग अपनी सियासत के लिए यहाँ के भाईचारे को खत्म करने की कोशिश कर रहे हैं, कुछ लोग यहाँ के अमन को बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं। मुसलमान एक अल्पसंख्यक है और अल्पसंख्यकों पर जुल्म करके इन्हें क्या हासिल होने वाला है। आज मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन की जानिब से ये प्रोटेस्ट इन मांगों को लेकर है कि अगर सरकार ने हमारी मांगें पूरी नहीं की तो हम एहतिजाज का दूसरा टप्पा भी इस्तेमाल करने वाले हैं। आज हम तमाम यहाँ पर जमा हुए ये प्रोटेस्ट लिया और इस प्रोटेस्ट के जरिए हम ये पैगाम देना चाह रहे हैं, क्या सिद्दी हिलाल ने अपने 2 नौजवान बच्चों को स्वराज्य के लिए इसलिए शहीद किया था कि आने वाले वर्षों में या आने वाली सदियों में मुसलमानों को जमीन तंग कर दी जाएगी? क्या सिद्दी हिलाल ने शिवाजी महाराज के स्वराज्य के लिए इसलिए अपने बच्चों की शहादत दी थी कि मुसलमानों के मसाजिद की बेहुरमती की जाएगी? क्या सिद्दी हिलाल ने इसलिए अपने 2 नौजवान बच्चों की शहादत दी थी कि मिंबर रसूल की तौहीन की जाएगी, मिंबर रसूल की बेहुरमती की जाएगी? क्या इसलिए सिद्दी हिलाल ने अपने बच्चों को शहीद किया था? ये जो लोग अपने आप को शिवाजी महाराज का फॉलोअर्स मानते हैं, उन्हें कार्रवाई नहीं होगी तो बड़ा नुकसान होगा, क्योंकि इस मुल्क पर 1000 बरस तक अगर हुकूमत हमने की है तो दोबारा अगर तुम लोग शाही हटाकर हुकुमशाही लाना चाहते हैं तो मुसलमानों के मंदिर में इतनी ताकत है कि दोबारा हम अपने हथियार से दहशतगर्दों का अगर इंतजाम नहीं किया हम सबको बर्दाश्त कर सकते हैं, लेकिन मिंबर रसूल की बेहुरमती कतई बर्दाश्त नहीं कर। अगर सरकार ने इन दंगाइयों पर कार्रवाई नहीं की, अगर सरकार ने इन दंगाइयों का नेतृत्व करने वाले उन लीडरों पर कार्रवाई नहीं की तो याद रखिए आज हम ये इंटीमेशन देने के लिए इंशाअल्लाह ताला अगर उन पर कार्रवाई नहीं की गई तो हम रातों रात कार्रवाई करने वाले हैं इंशाअल्लाह। नमस्कार, मी समीर कोतवाल. तुम्ही पाहतात महाराष्ट्र हुकूमतचा विशेष. सध्या मी जिल्हाधिकारी ऑफिस समोर उपस्थित आहे. माझ्यासमोर MIMचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख तर माझ्यासोबत उपस्थित आहेत. त्यांनी जे चलो विशालगड नारा 15 दिवस अगोदर लावण्यात आलं संभाजी छत्रपती राजे यांच्या नेतृत्वाखाली, पण तिथून विशालगड 4 किलोमीटर गजापूर इथे जे काही तोडफोड करण्यात आली, नुकसान करण्यात आली, नागरिकांना मारहाण करण्यात आली, त्याबद्दल आपण जाणून घेऊया नेमकं काय झालेलं आहे. तर सर, आता तुम्ही नेमकं आता इथे निवेदन दिलात, तर त्याबद्दल निवेदन मध्ये काय होतं, काय लिहिलात तुम्ही ते सांगू शकता का? या निवेदनासोबत आम्ही निदर्शनेही केलेली आहेत आणि निदर्शने आणि निवेदनाच्या नंतर आमची ही मागणी आहे की विशालगडमध्ये जे दंगेखोरांनी जे दंगल केलेली आहे तिथे ते अतिक्रमण आहे का आक्रमण आहे, याबद्दल काय म्हणणार? अतिक्रमण असलं तर त्यांच्या बापाचा राज आहे का? अतिक्रमण असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, पोलीस प्रशासन आहे, कोर्ट आहे, ते त्यांचं काम करतील ना. हे कोण, यांना कोण अधिकार दिला?
अतिक्रमण काढण्याचा अधिकार त्या दंगेखोरांना कोण दिला? ह्या देशामध्ये हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार अनुसार चालतो. त्यांच्या बापाचा कायदा नाहीये की ते स्वतः जाणार आणि ते अतिक्रमण काढणार. जे काही असेल ते त्याच्यासाठी प्रशासन आहे, पोलीस आहे, ते करतील. यांचा अधिकार नाही काय बी करायचा. तर जे दंगेखोर आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याकरिता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनतर्फे आम्ही आज निदर्शने केली आणि त्या निदर्शनामार्फत आमची मागणी आहे त्या दंगेखोरांवर कडक UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, निष्क्रिय पोलीस प्रशासनावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व पीडितांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी होती. बीजेपीचे जे नेते आहेत रितेश राणे ते म्हणतात की जे काही केलं ते बरोबर केलं हे आणि ते देशद्रोही नाही तर ते शिवप्रेमी आहेत असं म्हणतात. शिवप्रेमी असं करू शकतात का? मला असं आता कुणी तर सांगितलं की आपल्या बुजुर्गांनी काही चुका केलेल्या आहेत, त्यांनी काही चुका केलेल्या आहेत त्याच्यानंतर असे जन्मलेले आहेत. समजलो का? काही आमच्या लोकांनी चुका केल्या त्याच्यामुळे असे जन्मलेले आहेत. त्यांच्या रक्तामध्ये जातीवाद भरलेला आहे. जातीवादाशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांना काही स्टडी नाही, देशाच्या डेव्हलपमेंट करिता त्यांच्याकडे काही नियोजन नाही. फक्त मुसलमानांना टार्गेट करा. अरे आम्ही काय दिलं त्यांचा, कुणाला काय केलं मी काय? तर अशा लोकांना जास्त महत्व द्यायचं नाही. ते काय बोललं काय नाही बोललं ते त्याच्यावर जास्त वेळ वाया घालू नये. आता सध्या 50 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे, 21 जण सापडलेले आहेत, त्याबद्दल काय सांगणार? लातूरमध्ये राजा सिंग म्हणून आला होता. आमची मागणी होती त्याच्यावर गुन्हा दाखल करा. कमीत कमी 1 महिना त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मी वारंवार DYSP साहेबांना, ऍडिशनल SP साहेबांना सांगत होतो त्याच्यावर गुन्हा दाखल करा. एका दिवशी मला DYSP साहेबांनी सांगितले वकील साहेब उसके ऊपर गुन्हा दाखल किए. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर झाली त्याला अटक नाही. असं आहे की जे सरकार आहे त्याच्या नियतवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आता तुम्हाला काय वाटतं ही 3 चाकी सरकार आता हे निर्णय लवकरात लवकर घेईल का? नाही, निर्णय घेईल का नाही घेईल ते आम्हाला माहित नाही. पण आमचं आजच्या निदर्शनानंतर आमची ही मागणी आहे की यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर नाही झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास खंबीर आहोत. जसे की तुम्ही पाहू शकतात की इथे मुस्लिम समूह पूर्ण उपस्थित झालेले आहे. म्हणजे हजारो संख्या इथे झालेली आहे. तरी इथे काही निवेदन देऊनही अजून ह्याच्या पुढचं काही होऊ शकतं का? नाही झालं तर अजून ह्याच्या मागे अजून खूप सारे आंदोलन होतील. आणि यानंतर तुम्ही पाहू शकतात की जसं कोल्हापूरच्या गजापूरमध्ये 4 किलोमीटर विशालगड पासून 4 किलोमीटर लांब आहे ते आणि त्याचं अतिक्रमणाशी काही देणं घेणं नाही. तरीही तिथे तोडफोड आणि मुस्लिम समूहाची तिथे नमाज प्रदर्शन करतात. तिथेच ते मस्जिद तोडण्यात आली, तिथे हातोडा मार करण्यात आली. ह्याचं जे मास्टर माइंड असेल ते लवकरात लवकर त्याला गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजामीन पात्र 50 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर अजामीन पात्र कायदेशीर कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि YouTube वर बघत असाल तर आपल्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा.